श्री स्वामी समर्थ. तर बघा, मार्च 2026 मध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन येतोय आणि याच पवित्र दिवसाच्या निमित्तानं जे सप्ताह पारायण केलं जातं त्याबद्दलची ही सविस्तर माहिती, जेणेकरून आपली सेवा स्वामींपर्यंत अगदी मनापासून आणि श्रद्धेने पोहोचेल. चला तर मग सगळ्यात आधी या आध्यात्मिक साधनेतील महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत त्या लक्षात घेऊया. पारायण सुरू होतंय 14 मार्चला आणि त्याची सांगता होणार आहे बरोबर 7व्या दिवशी म्हणजे 20 मार्चला, स्वामींच्या प्रकट दिनी. या संपूर्ण मार्गदर्शनामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर तयारी कशी करायची, संकल्प कसा सोडायचा, पारायणाची योग्य पद्धत कोणती, रोजचे विधी आणि महत्त्वाचे नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण 6 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया या सोहळ्याच्या महत्त्वापासून. म्हणजे या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे आणि ह्या काळात कोणत्या 2 प्रभावी ग्रंथांचं पठण केलं जातं हे आपण जाणून घेऊया. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत आणि श्री गुरुलीलामृत हे ते 2 पूजनीय ग्रंथ आहेत. प्रकट दिनाच्या आधीचा संपूर्ण आठवडा स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून यांचं वाचन केलं जातं. आणि हो, अशी एक दृढ श्रद्धा आहे की जर हे ग्रंथ श्रद्धेने वाचले तर भक्तांना तात्काळ आध्यात्मिक लाभ मिळतो आणि खूप चांगले अनुभवही येतात. आता तयारीकडे वळूया. कारण कसं आहे, या 7 दिवसांच्या साधनेसाठी एक योग्य आणि पवित्र वातावरण तयार करणं हे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं, त्यावर श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करायची, छानशी रांगोळी काढायची आणि एक समई लावायची जी 7ही दिवस तेवत राहील याची काळजी घ्यायची. सोबतच पूजेचं साहित्य म्हणजे गंध, फुलं, धूप, दीप, नैवेद्य हे सगळं तयार ठेवायचं. बघा, जागेची अशी तयारी केली की मन आपोआप एकाग्र होतं आणि साधनेचा आदरही राखला जातो. आता पारायण सुरू करण्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे संकल्प करणं. संकल्प म्हणजे काय, तर ही एक प्रकारची औपचारिक प्रतिज्ञा आहे ज्याद्वारे आपण आपलं वाचन एका विशिष्ट हेतूसाठी समर्पित करत असतो. पण हा संकल्प करणं इतकं गरजेचं का आहे? याचं कारण असं आहे की यामुळे आपला उद्देश, आपली इच्छा आणि आपली भक्ती एकाच बिंदूवर केंद्रित होते आणि आपल्या साधनेला एक योग्य दिशा मिळते. हे करायचं कसं, तर बघा, उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यायचं, आपलं नाव, तिथी आणि पारायण करण्यामागचं कारण सांगायचं, आपला जो काही उद्देश असेल तो पूर्ण व्हावा यासाठी प्रार्थना करायची आणि मग ते पाणी तामणात सोडून द्यायचं. या इतक्या सोप्या पण प्रभावी कृतीतून आपली आध्यात्मिक प्रतिज्ञा आणखीनच दृढ होते. ठीक आहे, संकल्प तर झाला. आता आपण या दोन्ही पवित्र ग्रंथांच्या पठणाच्या ज्या विशिष्ट पद्धती आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर आपल्याकडे 2 ग्रंथ आहेत. एक म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत, ज्यात स्वामींच्या जीवनाचं आणि त्यांच्या चमत्कारांचं तपशीलवार वर्णन आहे. आणि दुसरा आहे श्री गुरुलीलामृत, जो गुरूंच्या दिव्य लीला आणि शिकवणूंवर अधिक लक्ष केंद्रित करतो. जरी मूळ भक्ती तीच असली तरी प्रत्येक ग्रंथाच्या पारायण पद्धतीत थोडासा फरक आहे. समजा आपण श्री स्वामी चरित्र सारामृत वाचणार असू तर काय करायचं? आधी पंचोपचार पूजा करायची, मग तारक मंत्र म्हणायचा, त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आणि मग त्या दिवसासाठी जे अध्याय नेमून दिलेले आहेत ते वाचायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाचन करताना असा भाव मनात ठेवायचा की स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्या समोर बसलेले आहेत. आता जर श्री गुरु लीलामृत वाचायचं असेल तर काही गोष्टी वेगळ्या आहेत. हे वाचन शक्यतो सकाळी, जेवणापूर्वी आणि एका ठराविक वेळेला करायचं. पोथीला फुलं आणि अक्षता व्हायच्या, नेहमीप्रमाणे तारक मंत्र आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करायचा. आणि इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे ग्रंथाचा अर्थ समजून घेत शांतपणे वाचन करायचं. श्री स्वामी समर्थ हा आहे तो तारक मंत्र. तारक म्हणजे काय, तर जो आपल्याला या भवसागरातून तारतो. हाच तो मुख्य मंत्र आहे जो प्रत्येक दिवसाच्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी 108 वेळा जपायचा आहे. बरं, आता त्या दिवसाचे अध्याय वाचून झाले म्हणजे काम संपलं का? तर नाही. त्यानंतरही काही महत्त्वाचे विधी आहेत जे करायचे असतात. चला ते पाहूया. वाचन पूर्ण झाल्यावर आधी त्या पवित्र पोथीला आदरपूर्वक नमस्कार करायचा. वाचनादरम्यान आपल्याकडून नकळत काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा मागायची. स्वामींना फुलं, हळद, कुंकू आणि धूप अर्पण करायचं. त्यानंतर आरती करायची आणि शेवटी जो नैवेद्य अर्पण केला आहे तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. या सगळ्या पायऱ्या रोज पाळल्या की आपली भक्ती अधिक दृढ होते आणि पूजेचं चक्र पूर्ण होतं. हे झालं बाह्य विधींबद्दल. पण फक्त विधीच महत्त्वाचे नाही,
या 7 दिवसांमध्ये आपलं आचरण, आपली वागणूक आणि आपली मानसिक स्थिती कशी असावी याचेही काही नियम आहेत. वाचन करताना पूर्ण एकाग्रता हवी. शब्दांचं उच्चारण अगदी योग्य असायला हवं. या काळात सदाचारी आणि शांत जीवन जगायचं. कुठलेही वाद, संघर्ष किंवा भांडणं टाळायची. स्वामींचं नाव सतत मनात ठेवायचं. आणि आपण ज्या कथा वाचल्या आहेत त्यांच्या अर्थावर चिंतन करायचं. म्हणजे बघा, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाह्य विधीनितकंच आपलं आचरण आणि आपली आंतरिक शुद्धता ह्या साधनेत खूप महत्वाची आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तर या संपूर्ण 7 दिवसांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एकच आधार आहे आणि तो म्हणजे स्वामींवर असलेली आपली अढळ, संपूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास. श्री स्वामी समर्थ.